ज्या इमारती बांधल्या आहेत वेगवेगळ्या आयुक्तालयाच्या, वेगवेगळ्या पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या, किंवा आता पोलिसांची निवासस्थानं देखील जी बांधलेली आहेत ती अतिशय चांगली, एखाद्या खासगी बिल्डरला देखील मागे टाकू शकतील अशा प्रकारची कार्यालय ही आपण की पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय तयार करत असताना एक मोठा औद्योगिक भाग या भागामध्ये तयार होतोय आणि म्हणून आयुक्तालयाची गरज आहे, याकरता आपण हे आयुक्तालय तयार केलं. आज बघा CSRच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधता येत आहे, पण त्याच वेळी अजित दादांनी जे सांगितलं त्याचाच पुनरुच्चार मी करेन. विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते. हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही. काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये. आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे. महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचा पुणे जिल्हा आहे. टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे. आणि आता जगभरातल्या लोकांशी आम्ही इंटरॅक्ट करतोय. आपल्याकडे आजच दादांनी सांगितलं तसं 2 फॅक्टरीचं, एकाचं उद्घाटन, एकाचं भूमिपूजन आम्ही करतो.